सातारा या भूमीला इतिहासाची ढाल आणि निसर्गाची तलवार लाभली आहे. नेहमीच प्रसिद्ध गड किल्ले पाहतो, पण या सह्याद्रीच्या कुशीत अशी काही ठिकाणं दडलेली आहेत जिथं वेळ थांबलाय असं वाटतं. आज सातारा दौरा आपल्याला घेऊन आलाय अशाच एका प्राचीन रहस्याकडे. पाटण तालुक्यातील येराडवाडी परिसरात समोर दिसणारे हे डोंगर आणि या डोंगराच्या अगदी पायथ्याशी वसलेलं रुद्रेश्वर मंदिर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. हा प्रवास केवळ एका मंदिराचा नाही, तर एका शांततेचा शोध आहे. येराडवाडीला जाण्याचा रस्ता जितका खडतर आहे तितकाच तो डोळ्यांना सुखद आहे. पाटण तालुक्यातला हा भाग आजही शहरी कालव्यापासून खूप दूर आहे. वाटेत दिसणारी ही शांत शेतं, इथली माणसं आणि इथलं साधं जीवन पाहून मन प्रसन्न होतं. सातारा दौऱ्याचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे, सातारा जिल्ह्यातली ही रत्न जगासमोर आणण्याची. मित्रांनो, मी आता मंदिराच्या परिसरात पोहोचलो आहे. इथला परिसर पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की हे मंदिर किती पुरातन असावं. चहूबाजूनं डोंगरांनी वेढलेलं हे मंदिर एखाद्या तटबंदीसारखं वाटतं. इथला वारा सुद्धा काहीतरी मंत्र पुटपुटतोय असं वाटतं. रुद्रेश्वर नावाप्रमाणेच इथं महादेवांची ऊर्जा जाणवते. हे मंदिर पाषाणात कोरलेलं असून गाभाऱ्यातला थंडवा तुमच्या आत्म्याला स्पर्श करतो. इथलं शिवलिंग बघितल्यानंतर मन हे प्रसन्न होऊन जातं. इथे बसल्यावर मिळणारी शांतता जगाच्या कुठल्याच कोपऱ्यात मिळणार नाही. इथलं हे कोरीव काम, आपल्या पूर्वजांकडे कोणतंही तंत्रज्ञान नसताना त्यांनी हे दगडातून कसं साकारलं असेल, हा विचार केला तरी अंगावर काटा येतो. हे केवळ मंदिर नाही, तर ही एक जिवंत कलाकृती आहे. पावसाळ्यात तर इथून खूप धबधबे वाहतात. तो नजारा स्वर्गापेक्षाही कमी नाही. मित्रांनो, रुद्रेश्वराचा हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे. हे मंदिर खूप कमी लोकांना माहीत आहे, पण जे एकदा इथं येतात ते पुन्हा पुन्हा इथं यायचं ठरवतात. असं म्हणतात की हे ठिकाण अनेक वर्षापासून इथं आहे आणि इथली ऊर्जा तुम्हाला स्वतः जाणवेल. या मंदिराजवळचा हा निसर्ग, हा धबधबा, ही शांतता सगळं मिळून एक वेगळंच जग तयार करतं. कधी कधी आपण शोधत असलेली शांतता शहरात नाही तर अशा ठिकाणी सापडते. इथे बसून काही क्षण डोळे बंद करा. तुम्हाला जाणवेल मन शांत होतंय, विचार थांबतायत. जीवनात कितीही धावपळ असली, स्वतःसाठी वेळ काढा, निसर्गात या आणि स्वतःला पुन्हा शोधा. माझ्यासाठी हा फक्त एक व्हिडिओ नाही, ही एक आठवण आहे, एक अनुभव आहे. जर तुम्हीही सातारला भेट देत असाल तर हे ठिकाण नक्की एक्सप्लोर करा. अशी अजूनही खूप ठिकाणं आहेत जी अजूनही जगापासून लपलेली आहेत आणि आपण ती शोधणार आहोत एकत्र. शेकडो वर्षांपूर्वी बांधलेलं हे मंदिर आजही तितकंच भव्य आणि शांत आहे. इथल्या माणसांच्या मते की हे ठिकाण खूप आध्यात्मिक आणि शांततेनं भरलेलं आहे. खरं सांगतो मित्रांनो, इथं आल्यावर एक वेगळी शांतता जाणवते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःसाठी वेळ काढणं विसरलोय. अशा ठिकाणावर आल्यावर आणि तुमच्या या सातारा दौऱ्याला असंच प्रेम राहू द्या. भेटूया एका नवीन न पाहिलेल्या ठिकाणी. तोपर्यंत हर हर महादेव.